जय शिवराय भावनो, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. फिरायला जायचं नियोजन लावलंय चांदोली डॅमला आणि अखंड पनवती काय असते ती तुम्हाला अनुभवायला मिळत आजच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ मोठा होणार आहे पण एंटरटेनमेंट शेवट. 1 डेचा प्लॅन होता, 4 चाकीतनं जायचं चांदोली डॅमवर. पातेलं मसाला वगैरे सगळं घेतलेलं, जाताना चिकन घ्यायचं होतं. डॅमवर थोडाफार एन्जॉय करायचं, पवायचं आणि 5-6 वाजता घरला यायचं. हा आमचा साधा सरळ प्लॅन होता आणि इस्काट कसा ती तेवढं नुसतं बघा. गाडीत बसलं मला कळालं शिवराज सान्याला आणायला गेलता वॉटर मध्ये आणि चहा प्यायला थांबल्यात आणि गाडी लावलेली ट्रॅक्टरवाला उडवून गेला. आता ह्यो जर विषय घरात कळाला असता ट्रिप कॅन्सल झाली असती. बात तो सही है. म्हणून हिने डोकी चालवलं, पारगाव मध्ये गाडी लावली यशा त्यांच्या घरात आणि तिथनं जायचं ठरलं. घरापाशी पोहोचलो, या दोघांनी घेतलं आणि गाडीचा आवाज तिरका झालाय, चेसला डायरेक्ट आउट आलाय. गाडीत घेतलं यसनी आणि बसल्या बसल्या दंगात चालू. तिथं साईडला वडापावचा गाडा होता, वडापाव खायला बसलो आणि ती गाडीची पनवती नुसती सुरुवातच होती. पुढे अजून लई काय लढतर होणार आहे, तिची नुसती झलक बघून जावा. बरोबर जायचं तिकडे आपण गेलेलं नाही बरं का. अरे चुकला रस्ता, वाट लागली. चांदोली डॅम बघा बारका बारका आहे. हा बघ 56 किलोमीटर. सोडून येणं चांदण्याला